डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचं औरंगाबादचे प्राचार्य मनोहर चिटणीस यांनी मराठी भाषांतर केलेलं आहे। आता हा ग्रंथ ध्वनिमुद्रित करण्यात आलेला आहे। पाहूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेला भगवान बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ आता लोकांना ऐकता येणार आहे। निरक्षर आणि नव्या पिढीपर्यंत हा ग्रंथ पोहोचवण्यासाठी औरंगाबादच्या सविता अभ्यंकर यांनी पुढाकार घेतलाय। 4 वर्ष अहोरात्र काम करून आणि घरातच स्टुडिओ उभारून हा ग्रंथ ध्वनिमुद्रित करण्यात आलाय। तरुण जी पिढी आहे ही पिढी एकदम कमी प्रमाणात वाचते, कारण की त्यांनाही वाचनाची आवड आहे असं नाही, आवड आहे पण वेळ उपलब्ध नसतो, त्यामुळे ते कमी वाचू शकतात। त्यामुळे मला असं वाटलं की बाबासाहेबांनी जे लिखित आहे बुद्ध आणि त्याचा धम्म हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, त्यामुळे मी हा प्रयत्न करत आहे। तब्बल 449 पानांचा ग्रंथ 8 सीडींमध्ये रेकॉर्ड करण्यात आलाय। हा ग्रंथ ऐकताना त्यातले प्रसंगही डोळ्यांसमोर उभे राहतात। भगवान गौतम बुद्धापासून नागसेन, देवदत्त, बिंबिसार या सगळ्या व्यक्तिरेखांचा आवाज यात वेगवेगळा रेकॉर्ड करण्यात आलाय। तब्बल 184 कलाकारांनी कोणतंही मानधन न घेता या ग्रंथासाठी स्वतःचा आवाज दिलाय। ज्या ज्या गावामध्ये आम्ही कार्यक्रम केलेले असतील तर मग तिथे जी जी माणसं भेटली मग ते आम्ही नोट करून ठेवलं की अरे ह्या व्यक्तीचा आवाज चांगला वाटतो। मग त्या व्यक्तीचं नाव लिहून घेणे, नंबर लिहून घेणे आणि त्यांना रिक्वेस्ट करणे की बाबा हे सामाजिक काम आहे, आम्हाला जेव्हा तुमची गरज पडेल त्यावेळेस आम्ही तुम्हाला कॉल करू आणि मग तुम्ही त्यावेळेस आम्हाला सहकार्य करा। मग अशा सगळ्या लोकांनी विनामूल्य सहकार्य केलं। ज्यांना लिहिता वाचता येत नाही, ज्यांना दृष्टी नाही, त्यांनाही आता हा धम्म ऐकता येणार आहे। धम्म प्रसारासाठी चोखळलेली ही वेगळी वाट कौतुकास्पदच म्हणावी लागेल। बाबासाहेबांचे विचार हे विश्वव्यापी असताना त्या विचारांची जी देवाणघेवाण आहे, ते विचार जे आहेत ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न खरं तर या जयंतीच्या निमित्तानं सगळ्यांसाठी मोलाचा ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेश वाघसह माधव सावरगावे, जय महाराष्ट्र, औरंगाबाद।